उपर्युक्त विषय के संबंध में निवेदन है कि रंजित सोलंकी जिला अध्यक्ष अकोला महाराष्ट्र राज्य कोतवाल एसोसिएशन एवं अन्य ने यह पद ग्रहण किया है। इसमें महाराष्ट्र राज्य कोतवाल एसोसिएशन ने केवल चौथी श्रेणी देने की मांग की है और कोतवाल कैडर को 3 साल बाद 10% वेतन वृद्धि दी गई है। उनके बयान में कहा गया है कि उस फैसले पर कारण राज्य के 12,600 से अधिक कोतवाल अपने परिवार के साथ आज खुलेआम कोतवाल के खिलाफ अन्यायपूर्वक फैसले का विरोध कर रहे हैं। वाढीचा जो घोषणा केलेली आहे ते आमच्या महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा अकोलाच्या मार्फत असे जाहीर करतो, मी जाहीर निषेध करतो त्या गोष्टीचा की जे सरकारने जे घोषणा केलेली आहे हे आम्हाला नामंजूर आहे। त्या नामंजूरच्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महोदयांना त्या निवेदन दिलेलं आहे की आमची मागणी ही नव्हती आणि शासनाला हे काय आमच्याकडे देऊन दिलं, शासनाने घोषणा केली हे बिलकुल आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष रंजित सोलंकी जाहीर निषेध करतो। मुख्यमंत्री साहेबांनी असं न करताना आम्हाला सरसकट चतुर्थ श्रेणीची मागणी असताना नुसतं 1500 रुपये लाडक्या बहीणसारखं करून योजना राबवून आमच्यासोबत एक चुकीचं काम केलेलं आहे, म्हणून ते तात्काळ दुरुस्त करून आमचं मागणी जी आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी ते बोलायला पाहिजे होते किंवा त्या संदर्भात घोषणा करायला पाहिजे होती असं आमच्या संघटनेचं म्हणणं आहे। आज रोजी आम्ही जाहीर निषेध करतो अकोला जिल्ह्यात। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट। ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर। आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ। मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार। लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार। घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद।